बघा दिवाळीचा पहिला पदार्थ गोड असा गुलाबजामू त्याच्यापासून आपण सुरुवात केली आहे। बघा कमी गॅसवर असं लालसर मस्त भाजून घ्यायचे। थोडं 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 काय होईन असं मी दाखवायचा प्रयत्न करीन, जसं मला होईन तसं। झालेत असे संपूर्ण तळून बघा आपले गुलाबजामू। कमी गॅसवरती तळावं लागतात, त्याच्यामुळे भरपूर वेळ लागतो। ह्याला फास्ट तळून जमत नाही। होईन तेवढं ना कमी गॅसवर तळलं ना म्हणजे छान असे लालसर आतमधून भाजून निघतात, वरून मस्त लाल होते तर पण आतमधून चांगले लाल झाले पाहिजे। बघा आता पाक घेते करून, चला दावते तुम्हाला पाक। एक गिलासभर पाणी घेतले अंदाजेनुसार आणि इकडं बघा आपले अंदाजे छोटी ताटली आहे ते साखरेची घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये ॲड करून घेते। साखर घेतली आहे घालून बघा, असा छान आपला मस्त पाक तयार झालेला आहे बघा। आता थंड होऊन द्यायचा, त्याच्यामध्ये वेलची पूड घालून घेते आणि वेलची घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे गुलाबजामू आहेत ते ॲड करायचे, पण थंड झाल्यावर हे मिश्रण थंड झाल्यावर। तुम्ही गरम गरम घातलं तर गाळ होतो, गरम गरम घालून नाही घ्यायचं। बघा थंड झाले, आता त्याच्यामध्ये जे आपले हे गुलाबजामू आहेत ते असे पाकात मुराय घालायचे, चांगले मुरून द्यायचे। 2-3 तास तरी मुरून द्यायचे, त्याच्याशिवाय खायला टेस्ट येत नाही ती। बघा आता छान असते, मुरून देते, झाकून ठेवते। कृष्ण हरी मंडळी बघा इतकं छान मस्त ऊन पडलंय ना बघा। काल आपले दिवाळी भरून आणलेले आहे, ते आता संपूर्ण उन्हामध्ये घातले। कसं काय होतं एकदा उन्हामध्ये घालून घेतलं ना चांगलं मस्त वाळवून ठेवलं म्हणजे बुरशी किंवा किड काही असं लागण्याची शक्यता नसते, त्याच्यामुळे संपूर्ण आपलं वाळवून घ्यावं म्हणलं। चला दावते तुम्हाला। बघा आपलं वाळवण घातले, वाळवायला खोबरं घातले, खारीक आहे, हरभऱ्याची डाळ, अशी मस्त लाडू करायसाठी दळून आणायला उन्हात वाळण चांगली दिली ना म्हणजे मस्त दळून अशी येते। शेंगदाणे घातली तर वाळायला म्हणजे खवट होत नाही। हावरी घातली वाळायला, जरा वलसर आहे का तर दुकानातली वेगळीच असते त्याच्यामुळे वाळत घातली। ऊन मस्त पडलं या। चालले या रानात मोटर चालू करायची, या पाणी नाही आपल्याला घरी, मग चालता चालता काढा म्हणलं थोडासा हिडिओ। घरी काय काम चालू आहे शेडचं आपल्या, आणि काय होते मिसनीच्या आवाजाने काय ऐका येत नाही, त्याच्यामुळे हिडिओच नाही काढला। म्हणलं नको, चला आता मोटर करते चालू, पाणी नाही घरी भरायला। बघा आले आपल्या विहिरीवरती, जाऊते तुम्हाला विहीर आपली विहिरीवर बघा। असं आपली विहीर आहे आणि विहिरीवरची मोटर करायची चालू। जाते मोटर कशी चालू करायची ती। हातभर पण करायचं, बटन दाबावं लागतं, जरा स्टार्टरची पट्टी फसते म्हणून। झालं चालू, असा गट्ट जोडून ठेवलेला असतो कंपल्सरी आपल्या गायांना। झाली झाली चालू झाली। बघा असं रिटर्न पाणी सोडलेलं आहे विहिरीमध्ये आपल्या, घरी निम्म जातं निम्म हिथं काय म्हणजे लय पण घरी आपल्याला एवढं लागत नाही पाणी, आणि पाईपात बारक्या बसत पण नाही, मोठी पाईपलाईन आहे पण रिटर्न पाणी सोडतो आपण। हा बघा असं
चला आता पाणी घेते भरून, चालले घरी. आता जवळच आहे आपली, काही लई लांब नाही, दारापासून जवळच आहे. घरी पाणी आता गाया पाणी पाजायच्यात, एक जण धाराला बसून एक जणांनी पाणी दाबायच्या, म्हणजे उरागतं पटापटा दोघांनी धुईकून केल्यावर. एकट्याला म्हणल्यावर बराच वेळ जातो. दोघं धुईकून ऊस पडलाय वाटण बघा, ऊस पडला. आता ऊस घेते हो, गाड्यामध्ये नेहलाय आता, तेव्हा पडला असून त्यांच्याकडून. आता धूर करायचा आहे. हे आपला धूर करायचा डब्बा आहे. हा का अशी जाळी आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि जाळीवरती गवऱ्या टाकायच्या. भरपूर जणांच्या कमेंट आलत्या की नाही का पत्रा आतमधून कसा आहे म्हणजे डब्बा कसा आहे आतमधून दाखवा. मग अशा वरनं गवऱ्या टाकायच्या, अशा वरनं गवऱ्या ठेवायच्या आणि का खालून असं आपण कापून घेतलेलं आहे आणि खालून असं कागदाने पेटवायचं. खालून नसतात बाळा भरायच्या, असं पेटवायचं डब्बा, मग धूर निघतो, पेटल्या जातं.